गणेश सपकाळ पहिला वेध गजवडी संघाकडून. गणेश सपकाळ याला पहिलं लक्ष ठरवलं जाते सोनेरी गजवडी संघाकडून. ऍक्शन कोचचा एक चांगला प्रयत्न. सुपर डाईव्ह, सुपर डाईव्ह. तेजस पिसाळ याची सुपर डाईव्ह आणि गणेश मैदानाबाहेर. पुढील लक्ष जर्सी नंबर 8 दुर्वांक चंदगुडे. दुर्वांचा पाठलाग इथं केला जातोय. दुर्वांककडून संरक्षणाचा चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. आणि तेजस पिसाळ कडून पाठलाग, मात्र दुर्वांक काही हाती लागलेला नाही. दुर्वांकचा पाठलाग या ठिकाणी सुरू आहे. प्रणित कदम ट्रॅक साठी. प्रणित कदमचा चांगला प्रयत्न मात्र अयशस्वी. 2 मिनिटांचा वेळ या ठिकाणी झालेला आहे. ईश्वर कडून दुर्वांकचा माग काढला जातोय आणि दुर्वांक मैदानाबाहेर. जर्सी नंबर 12 सुजल कदम याच्याकडून दुर्वांक मैदानाबाहेर. आणि आता पुन्हा एकदा जबाबदारी, संरक्षणाची जबाबदारी कर्णधार केदार मानेवरती. केदार मानेचा माग काढला जातोय. सोनेरी गजवडी संघाला काळजीपूर्वक खेळण्याची गरज. आणि केदार कडून एक जबरदस्त हुलकावणी प्रणित कदम याला. सातारा जिल्हा खो खो प्रीमियर लीग 2025 चा हा अंतिम सामना. चांगला प्रयत्न, एक जबरदस्त प्रयत्न ओंकार यादव कडून मात्र अयशस्वी. गणेश साळुंके याचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. गणेशचा पाठलाग या ठिकाणी होतोय. गणेश सोबतच मैदानात ओंकार मासाळ जर्सी नंबर 3 आणि प्रथमेश कुंभार जर्सी नंबर 15. गणेश साळुंकेचा पाठलाग करताना सुपर डाईव्ह. जर्सी नंबर 8 अनिकेत निकम
प्रथमेश कुंभारचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. जर्सी नंबर 15 प्रथमेश कुंभार. राष्ट्रीय खेळाडू अंडर 14 गोल्ड मेडलिस्ट खेळाडू प्रथमेश कुंभार जर्सी नंबर 15 संघ वजीर ग्रुप गोडोली. संरक्षणाचं एक चांगलं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. अंडर 14 गोल्ड मेडलिस्ट राष्ट्रीय खेळाडू प्रथमेश कुंभार. आणि प्रथमेशची हुलकावणी एक चांगला प्रयत्न तेजस कडून मात्र अयशस्वी. आणि आता सापडला पण नाही. जबरदस्त हुलकावणी प्रथमेश कुंभार अंडर 14 राष्ट्रीय खेळाडू गोल्ड मेडलिस्ट. सुपर डाईव्ह या ठिकाणी तरबेज खानने मात्र नेमका बेत साधलाय प्रथमेशचा. प्रथमेश मैदानाबाहेर. यानंतर जर्सी नंबर 3 ओंकार मासाळ संरक्षणाची जबाबदारी सांभाळतोय आपल्या संघासाठी. ओंकार मासाळ ओंकार मासाळ याचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. ओंकार कडून आपल्या संघाला चांगलं संरक्षण देण्याचा प्रयत्न जर्सी नंबर 3 वजीर ग्रुप गोडोलीचा खेळाडू ओंकार मासाळ. आणि एक चांगला रन ओंकार मासाळचा. सुपर डाईव्हचा प्रयत्न यशस्वी ठरलाय आणि ओंकार मैदानाबाहेर. सुजल कदम कडून एक सुपर डाईव्ह मारत ओंकार मासाळ मैदानाबाहेर. आणि तिसरी फळी मैदानात जर्सी नंबर 1 आदित्य यादव. जर्सी नंबर 7 सुमित कदम आणि जर्सी नंबर 11 श्रीराज माने. सुमित कदमचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. चांगला प्रयत्न पोल मारण्याचा सुमित शिरतोडेकडून. सुमित कदमचा पाठलाग आणि मध्येच श्रीराजला हुलकावणी देण्याचा हा प्रयत्न. जर्सी नंबर 7 संरक्षणाची जबाबदारी सांभाळताना सुमित कदम. सामना सुरू झालाय. जर्सी क्रमांक 3 तरबेज खान, जर्सी क्रमांक 10 प्रतीक जगताप आणि जर्सी क्रमांक 12 सुजल कदम संरक्षणासाठी मैदानात. प्रतीक जगतापचा पाठलाग आणि प्रतीक जगताप दुर्वांकडून मैदानाबाहेर. पहिला गुण मिळवण्यात यश मिळालंय. 11 गुणांचं आव्हान वजीर ग्रुप गोडोली समोर. तरबेज खान याचा पाठलाग या ठिकाणी आणि तरबेज खान याला बाद करण्यात दुर्वांकला पुन्हा एकदा यश. आणि आता
सुजल कदम पहिल्या फळीतला तिसरा खेळाडू. ओंकार मासाळ याचा जबरदस्त वेग. सुजल कदम याला बाद करण्यासाठी एक चांगला प्रयत्न. गणेश सपकाळचा मात्र अयशस्वी. वजीर ग्रुप गोडोलीचा वाढता वेग, वाढतं आक्रमण आणि सुजलवर साधलेला नेम आणि केदार कडून सुजलला बाद करण्यासाठी प्रयत्न. मात्र सुजलची तत्परतेनं हुलकावणी आणि आता मात्र केदारच्या तावडीतनं सुजल काही सुटत नाही. केदार कडून सुजल मैदानाबाहेर. जर्सी क्रमांक 6 गणेश याचं जोरदार अपील. यापूर्वी मात्र पंचांकडून ते फेटाळण्यात आलंय. प्रणित कदम कडून अतिशय चपळाईने हुलकावणी. प्रणित कदम जर्सी नंबर 11 संघ सोनोडी गजवडी. अतिशय हुशारीनं अतिशय चपळाईनं प्रणित कडून हुलकावणी पुन्हा पुन्हा दिली जातीये वजीर ग्रुप गोडोली संघाला. जर्सी नंबर 11 प्रणित कदम. जबरदस्त हुलकावणी आणि शिवराज कडून प्रणितला बाद करण्यात यश. प्रणित कदम मैदानाबाहेर. प्रणित कदम मैदानाबाहेर. केदार मानेकडून सुपर गोल. जर्सी नंबर 7 सुमित सुलताने मैदानाबाहेर. आणि आता पाठलाग तेजस पिसाळचा. हा आत्ताचा खेळाडू बाद देण्यात आलेला नाही. तेजस अद्यापही मैदानात एक चांगलं प्रदर्शन आक्रमणाचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. वजीर ग्रुप गोडोलीकडून वाढता वेग, वाढतं आक्रमण. पहिला क्रमांक पटकावण्यासाठीच पहिली धाव, वाढती धाव आणि अतिशय चपळाईनं तेजस पिसाळ यानं ओंकार मासाळ करून पडला तेजस पिसाळचा. मात्र तेजस कडून तेवढ्याच सफाईदारपणे हुलकावणी. तेजस पिसाळ अतिशय सफाईदारपणे खेळ. जबरदस्त. आणि तेजस ला आउट करण्यासाठी दुर्वांकचा प्रयत्न मात्र अयशस्वी. तेजस पिसाळ जर्सी नंबर 1 सोनोडी गजवडी. 4 मिनिटाचा खेळ या ठिकाणी झालाय. तेजस पिसाळ याला मात्र अद्यापही मैदानाबाहेर पाठवण्यात, आउट करण्यात यश मिळालं नाही. अतिशय सफाईदार असा खेळ तेजसचा. आणि आता मात्र केदारच्या हाती तेजस लागलाय आणि पुढील खेळाडू, पुढील फळी मैदानात आणि तिसरी फळी यावेळी मैदानात आली आहे. ईश्वरचा पाठलाग या ठिकाणी होतोय आणि आता ईश्वर सापडला आणि ईश्वर सापडला. ईश्वर मैदानाबाहेर. 2 खेळाडू शिल्लक. कोण आहे 14 आणि जर्सी नंबर 14 मैदानाबाहेर. अनुराग यादव मैदानाबाहेर आणि सापडला आणि सापडला. जर्सी नंबर 2 आकाश जाधव मैदानाबाहेर आणि पुन्हा एकदा पहिली फळी मैदानात. आणि फक्त 2 खेळाडूंचा वेग घ्यायचा आपल्याला. वजीर ग्रुपला फक्त 2 खेळाडूंचा वेग घ्यायचा. 2 खेळाडू फक्त बाद करायचे. जिंकण्यासाठी फक्त 2 गुणांची आवश्यकता. वजीर ग्रुप गोडोली. जबरदस्त आक्रमण, जबरदस्त संरक्षण. पाहिजे नवीनला. 2 गुणांची आवश्यकता वजीर ग्रुप गोडोलीला.
चांगलं प्रदर्शन या ठिकाणी जबरदस्त खेळ खो खोचा थरार पाहायला मिळतोय 6 मिनिटांचा खेळ या ठिकाणी ऑलरेडी झालेला आहे आणि सुपर डाईव्ह करत एक चांगला प्रयत्न मात्र सुजल कदमची हुलकावणी सुजल कदम जर्सी नंबर 12 चांगला प्रयत्न मात्र सुजलची हुलकावणी सुजलचा पाठलाग आणि सुजल मैदानाबाहेर आता फक्त एका गुणाची आवश्यकता वजीर ग्रुप गोडालीला जिंकण्यासाठी फक्त एका गुणाची आवश्यकता आणि एका गुणाचं संरक्षण करणं ही सोनवडी गजवडीची जबाबदारी जिंकण्यासाठी